नमस्कार मित्रांनो, तुम्ही विदा सावरकर स्वातंत्र्यवीर यांची कविता ऐकली असेल. ती कविता अशी आहे, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. तेव्हा मित्र, ही कविता आपण जेव्हा वाचत असतो आणि आपल्यामधील कोणी परदेशी असतं, कोणी गावी असतं, तर अशा वेळेस आपल्याला ही कविता वाचून असं नव्हे, पण या कवितेच्या ओळीमध्ये जो अर्थ दडलेला आहे, तो अर्थ हा आपल्या मनात रुजलेला असतो. आणि आपण नेहमीच फार दिवस जर परदेशात राहिलो, तर आपल्याला असं वाटतं, केव्हा मी माझ्या देशी जाईल, केव्हा मी माझ्या गावी जाईल आणि केव्हा मी माझ्या घरी जाईल, माझ्या मित्रांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या आप्तसुख्यांना भेटेल आणि माझी घरी जायची, मित्रांना भेटायची, देशाला भेटायची तळमळ आहे ती पूर्ण होईल. ह्याच पद्धतीने मित्र हो, की भारतात नव्हे तर वेगवेगळ्या प्रांतातसुद्धा अशा पद्धतीची जी तळमळ ह्या भूमीविषयी असते, ती तळमळ फक्त मानवात नसते, तर प्राणी पक्ष्यातसुद्धा असते. याच्यातले काही पक्षी असे आहेत, ते हजारो मैलापासून ह्या देशात येतात आणि ज्या ठिकाणी त्यांनी पूर्वी अंडी घातलेली आहे, ज्या ठिकाणी त्यांनी एखाद्या तळ्यात काही दिवस घालवले आहेत, ते परत परत थंडीचे दिवस आले की परत फार लांबून भ्रमण करत ते या ठिकाणी येतात. म्हणजे एक प्रकारे ती मातृभूमीची तळमळ असते आणि भूमीला भेट देण्यासाठी त्यांचा जीव तळमळत असतो आणि ते या ठिकाणी येतात. मग खरं तर हे पक्षी एवढे लांबून कसे येतात आणि यांना हे सगळं कसं सुचतं, की आपण वर्षापूर्वी ज्या ठिकाणी आलो त्याच ठिकाणी हजारो मैलावरून हे लोक दुसऱ्या देशावरून हे पशुपक्षी कसे येतात. कारण मित्र, समुद्र कासवांच्या बाबतीत एक गोष्ट आहे, की इथे दरवर्षी हिवाळ्याच्या अखेरीस आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ऑलिव्ह रिडले जातीची मादी समुद्रकिनाऱ्यावर येते. हजारो किलोमीटर प्रवास करून ते आपला जन्म झालेल्या वाळूत परतते आणि रात्रीच्या अंधारात खड्डे खोदून शेकडो अंडी घालते. आणि पुढे हीच अंडी घालून तयार झालेली पिल्लू जन्मल्यावर समुद्राकडे जाताना त्या किनाऱ्याचा गंध, चुंबकीय क्षेत्र, पाण्यातील रासायनिक घटक आणि इतर पर्यावरण संकेत त्यांच्या मज्जासंस्थेत नोंदवले जातात आणि ह्या नोंदीप्रमाणे ते दरवर्षी त्या भूमीवर येत असतात. पुढे 10 ते 15 वर्षांनी प्रौढ झाल्यावर ते हजारो किलोमीटर दूर समुद्रात भ्रमण करूनही त्या चिन्हाच्या आधारे जन्मभूमीवर परत येतात. म्हणून ऑइल रिडले किंवा ग्रीन टर्टल अनेक वेळा ज्या किनाऱ्यावर पिल्ले जन्मली त्याच ठिकाणी अंडी घालतात. हाच प्रकार फ्लेमिंगो ह्या पक्ष्याबाबत आहे. हा फ्लेमिंगो पक्षी उंच पायांचा, गुलाबी छट्टा असलेला सुंदर पक्षी दरवर्षी स्थलांतर करून महाराष्ट्राच्या खाड्यामध्ये व पाणथळ प्रदेशात येतो. हिवाळ्यात सप्टेंबर ऑक्टोबरपासून त्याचे आगमन सुरू होते आणि एप्रिल मेपर्यंत त्यांचे थवे महाराष्ट्रात पाहायला मिळतात. मुख्यतः इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया ह्या प्रदेशातून हे भारतात येत असतात. तेव्हा मित्र, सांगायची गोष्ट अशी, की ही तळमळ, ही मातृभूमीची कळकळ, मातृभूमीशी प्रेम फक्त मानवात नसून किंवा वेगवेगळ्या जमातीमध्ये नसून ती प्राणी पक्षामध्ये सुद्धा आहे, पशुमध्ये सुद्धा आहे. एकदा मित्र, आमच्या गावी एका गाईला चरण्यासाठी एका नातलगाकडे 25 ते 30 किलोमीटर दूरच्या गावी नेऊन सोडण्यात आलं आणि विशेष म्हणजे तिला नेताना डोळे बांधून नेण्यात आलं. पण साधारण ते लोक त्या नातलगाकडे जेवण खाऊन गावी आल्यानंतर 1 तासात ती गाय परत त्यांच्या घरी म्हणजे तिच्या मूळ निवासस्थानी परत आली. म्हणजे पशुपक्षी आणि प्राण्यांमध्येसुद्धा ही जी तळमळ असते, जी मानवात तळमळ असते, ती ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून सावरकर म्हणतात, सागरा प्राण माझा तळमळला, ने मजसीने परत मातृभूमीला. नमस्कार.